नमस्कार आणि सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता चौथी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 7 वरील आम्ही संवाद करतो या अभ्यासपूरक घटकाचा अभ्यास करणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, आमच्या शिकू मराठी चॅनलला प्रथमच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा व आमच्या व्हिडिओंची नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नोटिफिकेशन बेल ऑलवर क्लिक करा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर नक्की करा। तर पाहूया आम्ही संवाद करतो चौथी मराठी पाठ्यपुस्तकातील पान नंबर 7 वरील हा अभ्यासपूरक घटक। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या इयत्ता चौथी मराठी पाठ्यपुस्तकाच्या पान नंबर 7 वरती आम्ही संवाद करतो हा अभ्यासपूरक घटक दिलेला आहे आणि या पान नंबर 7 वरती आपल्याला काही चित्र दिलेली आहेत। या चित्रांमध्ये आपल्याला काही प्राणी व त्यांची पिल्ले दिसत आहेत। या चित्रांवर आधारित आपल्याला एक प्रश्न दिलेला आहे। आम्ही संवाद करतो। प्रश्न पहा, वरील चित्रातील पक्षी व प्राणी आपल्या पिलांशी काय बोलत असतील याची कल्पना करून त्यांच्यातील संवाद लिहा। चित्रामध्ये आपल्याला मासा आणि त्याचे पिल्लू, डायनासोर आणि त्याचे पिल्लू, पक्षी व त्याचे पिल्लू, कांगारू व त्याचे पिल्लू, त्याचबरोबर एक आई आणि मुलगी यांची चित्रे आहेत। पैकी शेवटच्या चित्रामध्ये असणारी मुलगी आपल्या आईला हे जे चित्रामध्ये प्राणी आणि त्यांचे पिल्लू दिलेले आहेत हे एकमेकांशी काय बोलत असतील, कशा प्रकारे संवाद करत असतील अशी विचारणा आईजवळ ती मुलगी करत आहे। आणि हाच प्रश्न आपल्याला सुद्धा पडलेला असेल। चित्रातील प्राणी व त्यांची पिल्ले यांच्यातील संवाद नमुन्यादाखल आपण पाहूया। पहिले चित्र आहे मासा आणि पिल्लू। मासा आणि पिल्लू यांच्यातील संवाद। पिल्लू: आई, मी जरा फिरून येऊ का? आई: नको बाळा, धोका आहे। पिल्लू: आई, अगं जास्त दूर जाणार नाही आणि तूच म्हणतेस मी आता मोठा झालोय म्हणून। आई: अरे बाळा, आजूबाजूला अनेक मोठे प्राणी मासे फिरत असतात, ते लहान माशांना खातात, तू माझ्या सोबतच राहा। पुढील चित्र आहे चिमणी आणि पिल्लू। चिमणी आणि तिचे पिल्लू यांच्यातील संवाद। पिल्लू म्हणते: आई, कुठे गेली होतेस मला एकट्यालाच घरट्यात सोडून? आई: अरे, मी तुझ्यासाठी खाऊस आणायला गेले होते, पण या दिशेने मोठा आवाज ऐकला म्हणून लगेच आले। पिल्लू: अगं आई, तूच म्हणतेस ना मी शूर आहे म्हणून, आणि तूच या आवाजाला घाबरतेस। मला भूक लागली आहे, दे ना काही खायला। आई: बरं बाळा, आणते ना तुला काहीतरी खायला, आलेच मी। पुढील चित्र आहे डायनासोर व त्याचे पिल्लू। डायनासोर व त्याचे पिल्लू यांच्यातील संवाद। पिल्लू म्हणते: बाबा, मी तुमच्या एवढा मोठा कधी होईन? डायनासोर: अरे, थोड्याच दिवसात तू माझ्यासारखा मोठा होशील, पण त्यासाठी भरपूर खा, जंगलात भरपूर फिर, जंगलाची चांगली माहिती करून घे। पिल्लू: या जंगलात आपल्यासारखे मोठे प्राणी आहेत का? डायनासोर: आपण जगातले सर्वात मोठे प्राणी आहोत, पण सर्वात हुशार प्राणी माणूस आहे, त्याच्यापासून आपण सावध राहिले पाहिजे। पुढील चित्र आहे कांगारू व त्याचे पिल्लू। कांगारू आणि पिल्लू यांच्यातील संवाद। पिल्लू म्हणते: आई, मी स्वतः सगळीकडे कधी फिरणार? अजून किती दिवस पिशवीत राहणार?
कांगारू. अरे तू लहान आहेस, थोडा मोठा झालास की चालायचेच आहे. लहान आहेस तोवर पिशवीत राहा हो. पिल्लू. खरंच आई, तुझ्या या पिशवीत खूप उबदार वाटते, सुरक्षित वाटते. तू जाशील तिथे फिरताना मजा वाटते. आई, मी कायम तुझ्या सोबत राहीन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण इयत्ता 4थी मराठी पाठ्यपुस्तक पान नंबर 7 वरील आम्ही संवाद करतो या अभ्यासपूरक घटकातील जी चित्रे दिलेली आहेत त्या चित्रातील प्राणी व त्यांचे पिल्लू यांच्यातील संवाद आपण नमुना दाखल पाहिला आहे. अशाच पद्धतीने या चित्रातील प्राणी व त्यांच्या पिल्लांचा संवाद तुम्ही सुद्धा तुमच्या मनाने लिहू शकता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर याच पद्धतीने वेगवेगळ्या विषयांवर सुंदर संवाद तुम्ही लिहू शकाल अशी खात्री वाटते. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात त्याबद्दल धन्यवाद.